करे पटारचा स्वामी किल्ले पुरंदर। याच किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। स्वराज्याच्या छाव्याचा जन्म याच ठिकाणी झाला। 14 मे 1657 साली याच गडावरती छत्रपती संभाजी महाराज जन्म घेतला आणि पुढे स्वराज्य वाढवलं। बालपणी 2 वर्षाच्या असताना आई सईबाई यांचं निधन झालं। राजमाता जिजाऊ मासाहेबांना समजेना की आता नक्की काय करायचं। कापूरहोळ गावातून धाराऊ गाडे यांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा सांभाळ केला। राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले। सुरुवातीला त्यांनी सावतराई सोयराबाई यांनीही खूप माया केली। शंभूराजे देखणे व शूर होते। राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले। मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयातच कळाले। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर कधीही आला तेव्हा आठवतं ते बलिदान, ते शौर्य, ते संस्कार, ती प्रत्येक गोष्ट जी छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केली। मी गडावरती वर आलो। इथं आर्मीच्या अखत्यारीतेखाली हा गड आहे। इथं आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे। त्याच्यामुळे इथं तुम्हाला फारसं कुठेही फिरून देत नाहीत। हा आहे बिनी दरवाजा आणि हे जे तुम्ही पाहताय हे इंग्रजकालीन चर्च आहे। हे इंग्रजकालीन चर्च यासाठी कारण 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या अखत्यारीत गेला। मी थोडासा पुढे चालून आलो तेव्हा मला हे शिवमंदिर दिसलं। त्या काळातलं जुनं शिवमंदिर। इथली ज्या काही मंदिराच्या वास्तू आहेत त्या इथल्या आर्मी लोकांनी बऱ्यापैकी चांगल्या ठेवल्यात, त्याची डागडुजी केली आणि या सगळ्या गोष्टींवरती त्यांचं बारीक कटाक्षानं लक्ष आहे। मी या वास्तू पाहत होतो। इथं आल्यानंतर अंगामध्ये वेगळंच वारं भिनत होतं माझ्या, कारण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे। इथली प्रत्येक गोष्ट आर्मीनं अगदी सुसज्ज ठेवले। नाहीतर काय आहे ना, या पुरातत्व खात्याच्या हातात गेल्यानंतर ते आपल्याला असं दिसलं नसतं, कारण ते पुरातत्व खातं काय काम करतं असं मी तरी मानत नाही। ते फक्त पगार घ्यायला येते एवढं मात्र नक्की। ही जी इमारत पाहत आहे इथं सांगितलं जातं की याच इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। पण हे ठोस नाही आहे। हे सध्या इतक्या उघडपणे सांगता येत नाही। इथल्या आर्मीतली लोक इथले तिथले जे कोणी आहेत ते मला इथं सांगतात की याच इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। पण इथं असा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही, ना कुठल्या पुरातत्व खात्याने इथं काही लावलेलं आहे। मी जेव्हा या इमारतीत आलो तेव्हा इमारतींच्या भिंतींवरती गडकिल्ल्यांची माहिती, लढायांची माहिती आणि समोर छत्रपती संभाजी महाराजांचा हा स्मारक उभं केलं आहे। इथं आल्यानंतर छान वाटलं। इथं तुम्ही निश्चित या, आवर्जून या। ही इमारत देखील जुनी होती। ही इमारत देखील पडलेली होती। आर्मीच्या लोकांनी या देखील इमारतीची डागडुजी केली आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक उभं करून 2021 साली हे सगळं काम करण्यात आलं। पण छान वाटलं की आर्मीने या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या ठेवल्यात। पण इथल्या प्रत्येक वास्तूमध्ये आर्मीचा शिरकाव आहे, म्हणजे खालच्या बाजूला जे त्यांनी बांधले। गडाच्या वरती जरी फिरायला जायचं झालं तरी त्यांची परवानगी नसते आणि परवानगी जरी असली तरी तुम्हाला कोणताही फोन, कोणतीही गोष्ट घेऊन जाता येत नाही। इतकं स्ट्रिक्ट या सगळ्या गोष्टी ते पाळतात, कारण इथं ट्रेनिंग सेंटर आहे। ही वास्तू तशी ऐतिहासिकच आहे असं सांगता येत नाही सध्या तरी। अनेक जण म्हणतात की आता नव्यानं बांधले, पहिली पडझड होती, आता ती नव्यानं उभी केली। ही आहे उंबेरखिंडीच्या लढाईमध्ये मराठ्यांनी वापरलेले भाले आहेत, जे इथं 2 शोपीसमध्ये लावलेले आहेत। इथं अजून अनेक तलवारी वगैरे देखील लावलेल्या आहेत। किल्ल्यांची माहिती दिली आहे, लढायांची माहिती दिली आहे, मराठ्यांचा इतिहास इथे लिहिलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो, या सगळ्या गोष्टी इथं लावलेल्या आहेत। ही एवढीच काय ती वास्तू खाली तुम्हाला प्रकर्षानं पाहायला मिळते। गडाच्या वरती जेव्हा तुम्ही चढून जाता तेव्हा वरती महादरवाजा असेल किंवा टाके असतील, मंदिरं असतील, एवढंच काय ते आहे। बाकी या गडावरती अशी मोठी वास्तू जशी आपण शिवनेरीवरती पाहतो, रायगडावरती पाहतो, तशा फार वास्तू आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत। पण हे आर्मीनं जे काही काम केलं आहे मला वैयक्तिकरित्या आवडलं।
चांगलं वाटलं की कुठे ना कुठेतरी यांच्या अखत्यारितेखाली गेल्यानंतर या गडाचं डागडुजी झाली, इथल्या इमारतींची डागडुजी झाली. आणि या ज्या आर्मीच्या इमारती ज्या खालच्या तुम्हाला दिसत आहेत, या ज्या मागच्या तुम्ही पाहताय, ह्या त्या लोकांनी इंग्रजकालीन असू शकतात, ज्या त्यांनी नूतनीकरण करून त्या वापरायला घेतलेल्या आहेत. इथं ही जी तोफ बाहेर ठेवले, या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक आहेत, पण त्याच्यावरती असं कुठं ठोस काही लिहिलेलं नाही आहे. मी जेव्हा या नकाशावरती पाहत होतो, जन्मस्थळ इथंच झालं आहे असा कुठेही इथं उल्लेख नाही आहे. हां, या गडावरती जन्म झाला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हे निश्चितच. पण जसं आपण शिवनेरीवरती जातो आणि एक आपल्याला इमारत दिसते, आपल्याला तो महाल दिसतो ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे, तशी अशी वास्तू इथं कुठली नाही आहे. कारण या गडावरती नंतर इंग्रज आले, इंग्रजांनी चर्च बांधली, इंग्रजांनी बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि इथल्या काही गोष्टींच्या नासधूस देखील केली. हे जे आहे, हे आहे पुरंदरेश्वर मंदिर. हे जुनं आहे, शिवकालीन आहे, त्याला देखील फार मोठा इतिहास आहे. बरं, आता अशा वास्तू देखील आर्मीनं बऱ्यापैकी चांगल्या उभ्या केल्यात, चांगलं काम इथं झालेलं आहे. मग त्या आर्मीच्या माध्यमातून झालं आहे की कुठल्या संस्थेच्या माध्यमातून झालं आहे इथं कुणी लिहिलेलं नाही आहे किंवा असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. पण निश्चित इथल्या वास्तूंची डागडुजी, इथल्या वास्तूंकडं बऱ्यापैकी चांगलं नियंत्रण ठेवलं जातं, पाहिलं जातं, त्यांना व्यवस्थित ठेवलं जातं, स्वच्छपणे ठेवलं जातं. हे पाहून खरोखर मनाला बरं वाटलं. म्हणजे पुरातत्व खातं जर काम करत नसेल तर असं किल्ले आपल्या आर्मीला जरी दिले तरी ती लोक चांगल्यापैकी बऱ्यापैकी ठेवतील. आणि गडावरती आर्मी आहे आणि त्यांची सिक्युरिटी आहे, या अर्थातून किंवा या सगळ्या गोष्टींमधून हे जिहादी आक्रमणं आपल्या गडावरती होणार नाहीत, एवढं मात्र नक्की. नमस्कार मित्रांनो, आता मी आलोय पुरंदर किल्ल्यावरती. करेपठारचा स्वामी म्हणून पुरंदर किल्ल्याला संबोधलं जातं. इथंच छत्रपती संभाजी महाराजांचा 14 मे 1657 रोजी जन्म झाला. मी इथं आल्यानंतर इथल्या काही वास्तू पाहतोय. अगदी तुम्ही खाली सुरुवातीपासून गडाच्या अगदी त्या पायथ्यापासून तुम्ही वर एकदा चढायला लागलात की सगळं त्या आर्मीचं सगळं ट्रेनिंग सेंटर आणि त्यांच्याच सगळ्या गोष्टी लागतात. आणि इथं इतकं स्ट्रिक्ट रूल आहेत, एकदम कडक इथं सगळ्या गोष्टी आहेत. आर्मीच्या अखत्यारीतेखाली हा किल्ला असल्या कारणानं इथं प्रत्येक वास्तूत त्यांचा हस्तक्षेप आहे. त्याच्यामुळे इथं तुम्ही आल्यानंतर मी जेव्हा इथं आलो, काही 1-2 वास्तू बघितल्या. पुढे एकदम टोकाला गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं वंदन स्थळ असं नाव दिलं त्याला. ते सांगतात की ते जन्मस्थळ होतं. आर्मीने नंतर त्यांचं मला असं वाटतं काम केलं त्या वास्तूचं, आणि तिथं ही जी तुम्ही सगळी वास्तू पाहताय ती आहे. गडावरती तुम्हाला अजिबात जाऊ दिलं जात नाही. जाऊ दिलं जातं पण तुम्हाला फोन तसल्या काही गोष्टी तिथं नेऊ दिल्या जात नाहीत, कारण हा रिस्ट्रिक्शन सगळा झोन आहे. मला एक महत्त्वाची गोष्ट इथं जाणवली आल्यानंतर, ती म्हणजे इथली प्रत्येक वास्तू आर्मीच्या हाताखाली गेले. आता असं नाही की त्यांनी किती काही चुकीच्या गोष्टी केल्यात, पण मंदिरं सोडली, ती एक छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाची वास्तू जर सोडली आणि वरच्या किल्ल्यावरच्या काही तुरळक वास्तू सोडल्या, तर इथं प्रत्येक गोष्ट जी इंग्रजकालीन होती, म्हणजे 1818ला पुरंदर हा इंग्रजांच्या अखत्यारीत गेला, त्यांच्या आधिपत्याखाली आला. त्यानंतर तुम्ही बघितले असाल ती 1-2 चर्च, हे त्याचे सगळे नमुने तिथं आपल्याला इंग्रजकालीन सगळे पाहायला मिळतात. आणि बाकीच्या ज्या आर्मीने वास्तू घेतल्या त्या देखील त्याच असाव्यात इंग्रजकालीन. अशा सगळ्या किल्ल्याची माहिती आहे. पण आर्मीनं बऱ्यापैकी इथल्या मंदिरांचं, इथल्या सगळ्या गोष्टींचं काम केलंय. पण तुम्ही इथं आल्यानंतर गडावरती तुम्हाला जसं आपण शिवनेरीवरती जातो, शिवनेरीवरती गेल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणून एक वास्तू पाहायला मिळते, तसं इथं कुठं आपल्याला असं ठोस काही दिसत नाही. जे वंदन स्थळ म्हणून, जे जन्मस्थळ म्हणून तिथं आपल्याला पाहायला मिळतं, ती एक वास्तू आहे आणि तिथंच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे असं सांगितलं जात आहे. पण गडाला बाकी ज्या काही वास्तू आहेत त्या तशा महत्वाच्या किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं तुम्हाला जाऊ दिलं जात नाही, कारण प्रत्येक ठिकाणी यांनी रिस्ट्रिक्शन झोन बनवून ठेवले. इथं हे पुरंदरेश्वर मंदिर आहे आणि तुम्ही जो वर पाहताय तो वर आहे पुरंदर किल्ला. अगदी वरचा पठाराचा जो भाग आहे, जिकडे तळी आहेत, तलाव आहेत, तो सगळा भाग. तिथून तुम्हाला वरती जाऊ दिलं जात नाही. इथंच फक्त पुढचं वंदन स्थळ पाहावं लागतं आणि तिथूनच माघारी येऊ देतात.
असा हा पुरंदराचा संपूर्ण इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इथे जन्म झाला. 1-2 वर्षात मला असं वाटतं सईबाईंचा मृत्यू झाला, महाराणी सईबाई. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा सांभाळ हा पुतळाबाईंनी, जिजाऊमा साहेबांनी आणि दुधाई म्हणून कापूरहोळ गावातील धाराऊंना आणण्यात आलं.